लक्ष्मी ऑर्गॅनिकचा विषय अजूनही चर्चेला जातो, नेमकं काय पुढील कार्यवाही झाली? लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये स्पष्ट पालकमंत्री म्हणून मी 3 ते 4 वेळा चिपळूणमध्ये येऊनच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. 7 जणांची IAS ऑफिसरची टीम ही लक्ष्मी ऑर्गॅनिकला येऊन भेट देऊन गेलेली आहे. त्यांचा अहवाल येईल. मी सुरुवातीलाच सांगितलं की निसर्गावर परिणाम करणारा, आपलं नैसर्गिक रूप बदलणारा एखादा प्रकल्प केमिकल वेगळ्या पद्धतीचं बनवत असेल आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनावर परिणाम होणार असेल आणि आपलं निसर्ग सौंदर्य बर्बाद करणार असेल तर त्या पदार्थावर बॅन केलं जाईल. हे पुन्हा एकदा 5व्यांदा मी सांगतो. पण राणेसाहेब आले तिचे कोल्हा, ते म्हणाले की सिंधुदुर्गाप्रमाणेच सिंधुदुर्गाचं दरड उत्पन्न वाढले नाही, पण रत्नागिरी जिल्ह्यात दरड उत्पन्न कमी, आणि ते वाढवण्यासाठी जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही काय सांगाल? राणेसाहेब हे आमचे ज्येष्ठ आहेत. राणेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की आपण दरडोई उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करू. पण लोकसंख्येच्या मानानं जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा 7 ते 8 लाखांचा आहे आणि रत्नागिरी जिल्हा हा सुमारे 16 ते 18 लाखाचा आहे. त्याच्यामुळे आपलं दरडोई उत्पन्न हे कमी दिसतं. पण तरी देखील माननीय राणेसाहेबांशी चर्चा करून त्यांच्या संकल्पना घेऊन नक्की हे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. काल भास्कर जाधवांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना असं वक्तव्य केलेलं आहे की आता जे बिनविरोध भाजपचे किंवा मग शिवसेनेचे उमेदवार निवडून येत आहेत महानगरपालिकेमध्ये, ते धाकदपटशाहीने किंवा आर्थिक व्यवहारात नाही येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, विरोधकांनी जिंकल्यानंतर काहीतरी कारण सांगायलाच पाहिजे ना. जे आमचे बिनविरोध निवडून आले ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या कार्यप्रणालीमुळे आले. जसं विरोधक कसं काय सांगू शकतो की युपीटीकडनं आम्ही अपेक्षा कशी ठेवायची? त्याच्यामुळं भास्करराव जाधव त्यांच्या भूमिकेमध्ये योग्य आहे. त्यांनी जर सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामामुळं हे सगळं निवडून आलेले आहेत तर ते देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहे असा त्याचा अर्थ होईल. त्याच्यामुळं विरोधकांनी आमचं कौतुक करावं अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. आमचं कौतुक आज जनतेनं प्रवेश करून केलेलं आहे. बस झालं, आम्हाला काही नको.